नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBAच्या मराठी या विषयाच्या प्रकाशन व्यवहार आणि संपादन या पेपरमध्ये मागील तासाला आपण मुद्रित शोधनाच्या खुणा या शिकलेलो आहोत। ज्या काही साहित्य कृतीमध्ये त्रुटी राहतात, चुका राहतात, नकळतपणे लेखक हस्तलिखित लिहित असताना बऱ्याचशा गोष्टी राहून जातात किंवा DTP ऑपरेटरने ज्यावेळेस एखादी साहित्यकृती टाईप केलेली असते त्याकडून सुद्धा नकळतपणे काही चुका होत असतात। ही साहित्यकृती किंवा हा ग्रंथ हा या मुद्रित शोधकाकडे जेव्हा जातो त्यावेळेस या मुद्रित शोधकाकडून समासामध्ये अशी काही चिन्ह लिहिली जातात की त्या चिन्हांचं मग अर्थ हा या मुद्रित शोधकाला किंवा या कॉम्प्युटर ऑपरेटरला हा माहिती असतो। त्यानुसार त्या ठिकाणी मुद्रित शोधन या साहित्यकृतीचे व ग्रंथाचं होत असतं। अशी अनेक चिन्ह किंवा खुणा आपण मागील तासाला पाहिल्या होत्या। आता आपल्याला या ठिकाणी विरामचिन्हांचा परिचय करून घ्यायचा आहे आणि विरामचिन्हामध्ये जे काही वेगवेगळी ही चिन्ह येतात ती या साहित्यकृतीमध्ये किंवा या लेखनामध्ये कसे असतात याचा आपल्याला या ठिकाणी थोडा परिचय करून घ्यायचा आहे। तर भाषेची निर्मिती व वापरानंतर येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत या सोडवण्यासाठी गरजेतूनच आपण भाषेचा अभ्यास हा करू लागला किंवा होऊ लागला। यातून भाषेचे व्याकरण किंवा ग्रंथ निर्माण झाले आणि या व्याकरण ग्रंथातून ज्या काही मांडल्या गेलेल्या अनेक घटकांपैकी एक म्हणजे विरामचिन्ह। आता या विरामचिन्हच याचाच परिचय आपल्याला थोडक्यात करून घ्यायचा आहे। आता वाक्याचा विभाग करून लेखातला अर्थ स्पष्ट समजण्याकरता ज्या काही खुणा घालतात त्यांना विरामचिन्ह असं म्हटलं जातं। तर बोलताना आपण या ठिकाणी सलग बोलत नाही। ज्यावेळेस आपण आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल किंवा एखाद्या साहित्यकृतीचं अभिवाचन असेल, एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असेल, या व्यक्तींचं जर तुम्ही निवेदन ऐकलं, त्यांचं बोलणं ऐकलं तर माणूस सलग बोलत नाही, तर बोलत असताना काही ठिकाणी थांबून काही अक्षरांचा, काही शब्दांचा या ठिकाणी दीर्घ उच्चार करून किंवा काही शब्दांवर जोर देऊन कधीकधी काही वाक्य विशिष्ट प्रकारे उच्चारून म्हणजे उच्चारण करताना भावनिक चढ उतार करत असतो, बोलत असतो आणि आपल्या बोलण्याला, आपल्या उच्चारलेला जो काही शब्द असतो, अर्थ असतो तो बरोबर ऐकणाऱ्यांना तो कळत असतो। मग हे निवेदनामध्ये झालं, हे बोलण्यामध्ये झालं, पण हे लेखनामध्ये सगळं कसं दाखवायचं? तर यासाठी हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला तेव्हा मग हे दाखवण्याची जी चिन्हांची भाषा आहे किंवा कोठे थांबायचं, श्वासाची चढ उतार कशी करायची, एखादा प्रश्नार्थक शब्द असेल, वाक्य असेल तर ते कसं उच्चारायचं, हे निवेदनामध्ये झालं। पण लिखित स्वरूपामध्ये ज्यावेळेस असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस मग अशी चिन्ह ही मराठीमध्ये निर्माण झाली, त्याची गरज वाटू लागली। एकंदरीत इंग्रजी भाषेतून 5 प्रकारची विरामचिन्ह ही मराठीत आणली गेली आणि मग तीच या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची। ते एक म्हणजे स्वल्पविराम असेल, अर्धविराम असेल, पूर्णविराम असेल, प्रश्नचिन्ह असेल आणि उद्गार चिन्ह असेल। ही 5 विरामचिन्ह ही या इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये प्रामुख्याने आलेली दिसतात आणि मग हे वापरण्याविषयी काहीतरी नियम आहेत आणि त्या नियमानं म्हणजे लिहित असताना किंवा साहित्यकृतीमध्ये किंवा ग्रंथामध्ये हा स्वल्पविराम कुठे येतो, अर्धविराम कुठे येतो, पूर्णविराम कुठे येतो किंवा उद्गार चिन्ह कुठे येतं, प्रश्नचिन्ह कुठे येतं, असा या ठिकाणी जो काही प्रश्न पडतो तो प्रश्न पडत असताना ही चिन्ह ही अशी दिली जातात। त्याचे काही ठराविक नियम आहेत आणि त्या नियमानुसारच या ठिकाणी ही चिन्ह येत असतात। आता एखादं वाक्यामध्ये दुसरं वाक्य किंवा वाक्यांश असेल तर त्या वाक्यांशाच्या आरंभी आणि शेवटी स्वल्पविराम आपल्याला द्यावा लागतं। आता उदाहरणार्थ एक तरुण कोंबडा 2-3 तरुणींना किंवा 2-3 तरुण कोंबड्यांना संगती घेऊन उकिरडा उकरत होता, असं जर वाक्य असेल तर ह्याचा वाक्यांश काय तर 2 आणि 3 कोंबड्या संगती घेऊन।
आणि अशा ठिकाणी हा एक तरुण कोंबडा असं उच्चारल्यानंतर आपण थोडं थांबतो, मग त्या ठिकाणी स्वल्पविराम येणं हे अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या वाक्यात 2 किंवा 3 अशी छोटी छोटी वाक्य घेऊनच हे मोठं वाक्य बनत असतं, तेव्हा छोट्या वाक्याच्यामध्ये अल्पविराम द्यायचा असतो. आता उदाहरण या ठिकाणी काय, तर कोल्ही जवळ होती, ती धावत आली आणि मोठ्या करुण स्वराने काय झालं तर डोळ्यामध्ये आसवे आणून ती गरुड पक्षिणींची विनवणी करू लागली. हे फार मोठे एक वाक्य आहे. आता एकाच वाक्यामध्ये अनेक वेगवेगळे शब्द आल्यास त्याच्यापुढं हे चिन्ह म्हणजे स्वल्पविराम वापरलं जातं आणि अशा या चिन्हांमधून आपल्याला या ठिकाणी स्वल्पविराम कोठे द्यायचा, कसा द्यायचा हे आपल्याला कळतं. आता एकापेक्षा अधिक शब्द जर एका वाक्यात आले असेल तर त्या ठिकाणी स्वल्पविराम दिला जातो. आता उदाहरण काय की आपणच या कॉलेजचं जर उदाहरण घेतलं आपल्या, तर आपले कॉलेज प्रशस्त आहे किंवा आमचे कॉलेज प्रशस्त, मोठे, दाट झाडीमध्ये आहे. तर आता प्रशस्त म्हटल्यानंतर एकापेक्षा अनेक शब्द या ठिकाणी आले, प्रशस्त नंतर आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागेल. मोठे हा शब्द आल्यानंतर पुढे दाट झाडीत शब्द येतो, मोठे नंतर आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागेल. म्हणजे एकाच वाक्यात 2 किंवा अधिक या ठिकाणी शब्द जर आले तर त्यापुढे आपण स्वल्पविराम देतो. आता काही ठिकाणी वाक्याच्या आरंभीत संबोधन जर आलं तर त्यापुढे स्वल्पविराम दिला पाहिजे. मध्येच आलं तर त्याच्या मागे पुढे स्वल्पविराम देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जर आपण असं एक वाक्य पाहिलं, महाराज असा आपण शब्द उच्चारला तर स्वल्पविराम देणं गरजेचं आहे. आणि मी आपल्याकडे आलो आहे असं एक वाक्य आहे, महाराज मी आपल्याकडे आलो आहे, तर महाराज या शब्दानंतर आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागेल. आता संबंधी सर्वनाम व त्याचा संबंध दाखवते ते पुरुषवाचक किंवा दर्शक सर्वनाममध्ये जर असे आले तर दुसरा शब्द आल्यानंतर सर्वनामाच्या पाठीमागे हा स्वल्पविराम चिन्ह देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण दिले, जी वही तुम्ही मला दिली होती ती मागच्या अभ्यासक्रमाची आहे. आता जी वही असा शब्द उच्चारल्यानंतर आपण स्वल्पविराम देणं गरजेचं आहे. तुम्ही मला दिली होती ती स्वल्पविराम मागच्या अभ्यासक्रमाची आहे. म्हणजे निवेदन करत असताना, बोलत असताना आपण कोठे थांबतो, अनेक शब्द येत असताना स्वल्पविराम कसा दिला जातो, पण लिखित स्वरूपामध्ये या अशा वेगवेगळ्या वाक्यांमध्ये स्वल्पविराम देण्याची पद्धत ही या मराठी भाषेमध्ये आहे. म्हणजे एकंदरीत जे काही आणि, तर, परंतु म्हणजे अशी जी अव्यय वाक्यात आली तर आपण या अव्ययांच्या किंवा या अवयवांच्या मागे स्वल्पविराम दिला जातो. आता या ठिकाणी तो उत्तम रीतीने लिहितो, स्वल्पविराम देणं गरजेचं. चांगला वाचतो पण फारसा बोलत नाही, पण नंतर स्वल्पविराम देणं गरजेचं आहे. म्हणजे अशी ही या ठिकाणी स्वल्पविराम देण्याची पद्धत मराठीमध्ये आहे. आता या ठिकाणी व्यक्तीच्या तोंडचे कधी कधी उद्गार असतात. एखादं मत ज्यावेळेस वाक्यात घेतलेलं असतं त्याच्या प्रारंभी हा स्वल्पविराम दिला पाहिजे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी तुका म्हणे, आता म्हणे हा शब्द म्हटल्यानंतर स्वल्पविराम देणं गरजेचं आहे. सत्य बोले मुख तेथे उचांबळे सुख. तर तुका म्हणे, म्हणे या शब्दानंतर स्वल्पविराम देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत मराठीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये स्वल्पविराम हे चिन्ह या ठिकाणी वापरलं जातं. आता स्वल्पविरामाबरोबरच या ठिकाणी अर्धविराम हे चिन्ह या ठिकाणी मी दिलेलं आहे. हे तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी दिसेल. स्वल्पविराम कसा असतो, अर्धविराम कसा असतो, पूर्णविराम, पुढे उद्गार चिन्ह असं आहे, प्रश्नचिन्ह असं आहे. ही चिन्ह या ठिकाणी आपल्याला विरामचिन्ह वाक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येत असतात. आता अर्धविरामबाबत आपण या ठिकाणी विचार करू. आता अर्धविराम काय, अर्धविराम घालण्यासंबंधी असंच काही म्हणजे बरेचसे नियम या व्याकरणामध्ये आहेत. आता छोटी छोटी जी काय वाक्य आहेत, म्हणजे उभयान्वय अव्ययानं जोडणारा जो काही या ठिकाणी वाक्य असतं ते अर्धविरामानं जोडलं जाते किंवा अर्धविराम त्या ठिकाणी दिला पाहिजे. आता उदाहरण द्यायचं असेल, मी बसची खूप वाट पाहिली. उदाहरणच आपण या ठिकाणी लिहू, मी बसची खूप वाट पाहिली आणि इथे अर्धविराम देणं गरजेचं आहे.
पण बस आलीच नाही, हे वाक्य झालं. पण बस आलीच नाही. या ठिकाणी आपण थोडंसं थांबतो. म्हणजे मी बसची खूप वाट पाहिली, इथं अर्धविराम येतो, पण बस आलीच नाही. म्हणजे वाक्यामध्ये असं हे अर्धविराम देण्याची एक मराठीमध्ये अशी पद्धत आहे. म्हणजे या ठिकाणी असं अर्धविराम येतं. कधी कधी आपण ज्या काही मोठ्या गोष्टी आहेत त्या मोठ्या गोष्टी सांगत असताना कधी कधी आपण त्यामध्ये अल्पविराम हा देत असतो. आता या ठिकाणी कधी कधी परस्पर जवळचा संबंध नाही अशी निरनिराळी वाक्य किंवा लांबलचक वाक्य अशी बऱ्याच निरनिराळ्या ठिकाणी येत असतात. आता वाक्याच्या किंवा वाक्याच्या मागे अर्धविराम हे चिन्ह तर दिलंच जातं. आता त्या देशात फार दिवसापासून राजा नव्हता, असं एक वाक्य आहे. सर्व सत्ता लोकांच्या हाती होती. आता त्या देशामध्ये राजा नव्हता. आता या ठिकाणी थोडक्यातच घेऊ आपण, राजा नव्हता. त्या देशामध्ये म्हणजे त्या देशामध्ये बऱ्याच कालावधीमध्ये राजा नव्हता. आता राजा नव्हता म्हटल्यानंतर या ठिकाणी अर्धविराम देणं गरजेचं आहे. सर्व सत्ता लोकांच्या किंवा पोलिसांच्या किंवा लष्करांच्या ताब्यात होती, हे पुढचं वाक्य या ठिकाणी येऊ शकेल. म्हणजे हे अर्धविराम मराठीमध्ये देण्याची एकंदरीत अशी पद्धत ही आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे व्याकरणात असे काही नियम घालून दिलेले आहेत की या नियमानुसार आपल्याला या विरामचिन्हांचा वापर या साहित्यकृतीमध्ये हा म्हणजे करता येतो. आणि त्या दृष्टिकोनातून जो काही मुद्रित शोधक आहे तो मुद्रित शोधक असे बऱ्याच ठिकाणी आलेले जे काही म्हणजे वेगवेगळे ही जी चिन्ह आहेत किंवा ह्या ज्या खुणा आहेत किंवा हे जे पूर्णविराम असेल, अर्धविराम असेल, प्रश्नचिन्ह असेल, उद्गार चिन्ह असेल किंवा स्वल्पविराम असेल, अशा चिन्हांचाही वापर या ठिकाणी म्हणजे करत असताना या साहित्यकृतीमध्ये किंवा एखाद्या कथा कादंबरीमध्ये एखाद्या ग्रंथामध्ये अशी चिन्ह हे देणं गरजेचं आहे. आता या अर्धविरामानंतर आपल्याला पूर्णविरामांचा या ठिकाणी विचार करायचा. जेव्हा एखादं वाक्य आपण बोलतो ते वाक्य पूर्ण होतं त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्णविराम दिला जातो. म्हणजे स्वतंत्र आणि पूर्ण झालेलं वाक्य शेवटी त्याच्या पूर्णविराम द्यावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. एखादं उदाहरण, तो गावाला गेला, सहज हे वाक्य पूर्ण झालं, तो गावाला गेला. या ठिकाणी पूर्णविराम देणं हे गरजेचं आहे, कारण इथं वाक्य काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. म्हणजे कधी कधी तो 12वी उत्तीर्ण झाला, तो कधी पदवीधर झाला, तो कधी पदव्युत्तर विभाग सोडून गेला किंवा तो पदव्युत्तर विभागामध्ये शिकत आहे. म्हणजे अशी जी छोटी छोटी वाक्य असतात ती पूर्ण होतात, त्यावेळेस वाक्याच्या शेवटी असा पूर्णविराम हा दिला जातो, कारण ते वाक्य त्यावेळेस संपत असतं. म्हणून पूर्णविराम असा या साहित्यकृतीमध्ये द्यावा किंवा दिला जातो. आणखी एक या ठिकाणी थोडक्यात सांगण्याच्या दृष्टिकोनातूनही पूर्णविराम दिला जातो. आता एक असा शब्द आहे ताजा कलम. ताजा कलम हा शब्द पूर्ण लिहित असताना नुसतं ता क म्हणजे हे पूर्णविराम नाही, पण एक थोडक्यात लिहित असताना सुद्धा या ठिकाणी असा टिंब दिला जातो. म्हणजे ताजा कलम हे पूर्ण न लिहिता ता क असं लिहिलं जातं. ता आणि कधी कधी आपल्या नावामध्ये सुद्धा या गोष्टी आपल्याला दाखवता येतात. आता एक उदाहरण घेऊ आपण. गुरुनाथ आभाजी कुलकर्णी असं जर नाव असेल, म्हणजे जी ए कुलकर्णी यांचं नाव आहे गुरुनाथ आभाजी कुलकर्णी, जर असं नाव असेल तर या ठिकाणी सुद्धा आपण थोडक्यात पूर्णविरामासारखं चिन्ह आपण देत असतो. म्हणजे या ठिकाणी गु आ आणि पुढे कुलकर्णी असं, किंवा मराठीमध्ये वि स खांडेकर, रा रं बोराडे, म्हणजे अशी जी नावं आहेत ही नावाला सुद्धा असं आता वि स खांडेकर, वी पूर्ण, स पूर्ण, म्हणजे थोडक्यात लिहिण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या ठिकाणी पूर्णविराम हा या ठिकाणी देत असतो. म्हणजे अशी जी चिन्ह आहेत किंवा अशी जी विरामचिन्ह आहेत ही विरामचिन्ह अशी साहित्यकृतीमध्ये येत असतात. आता या ठिकाणी उद्गार चिन्ह आहे. उद्गार चिन्ह हे कधी येतं, ज्यावेळेस एखादं आश्चर्य वाटणं किंवा नवल वाटणं किंवा भीती वाटणं, कुतूहल वाटणं, म्हणजे त्यावेळेस या ठिकाणी हे उद्गार चिन्ह
वापरलं जातं. आता आपण सहजासहजी बोलतो, रस्त्याने चालत असताना अचानक एखादा साप दिसला तर आपण सहजासहजी उच्चारतो की अबब, केवढा मोठा साप. म्हणजे आता अबब या ठिकाणी आपल्या तोंडातनं हे काय झालेले आहेत, उद्गार आलेले आहेत. अबब आणि पुढचं कुठलंही वाक्य या ठिकाणी येऊ शकतं किंवा हे कुठलंही वाक्य या ठिकाणी आपल्याला जोडता येतं. मग ते सापाच्या बाबतीत असेल, कुत्र्याच्या बाबतीत असेल, वाघाच्या असेल, इतर प्राणी असेल किंवा आणखी मोठी वस्तू, एखादं विमान असेल, रेल्वे असेल, अबब केवढे मोठे विमान, अबब केवढी मोठी रेल्वे वगैरे वगैरे. म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल हे आपण पुढचं वाक्य जोडू शकतो. पण ज्यावेळेस एखाद्या मुखातनं आश्चर्यकारक उद्गार येतात, कधीकधी म्हणजे आनंद, कधीकधी खेद, कधीकधी भावना, म्हणजे अशा या मुखातून ज्यावेळेस उद्गारतात त्यावेळेसच हे उद्गार चिन्ह येतं. बाप रे असं एक आपलं चिन्ह आहे, बाप रे म्हणतो आपण. हे तोंडातनं आलेले उद्गार आहेत, बाप रे. लगेच आपलं उद्गार चिन्ह येणं गरजेचं आहे. म्हणजे कधीकधी खेद असेल, कधीकधी विस्मय असेल, एक आश्चर्यकारक गोष्ट असेल, भीतीदायक असेल, म्हणजे किंवा कधीकधी भावना आपण या ठिकाणी व्यक्त करत असेल, तर असं हे उद्गार चिन्ह या ठिकाणी या शब्दानंतर दिलं जातं आणि पुढचं वाक्य काय असेल ते या ठिकाणी सुरू होतं. म्हणजे अशी ही उद्गार चिन्ह या साहित्यकृतीमध्ये येत असतात. आता प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला उच्चार करायचा, प्रश्नचिन्ह ज्यावेळेस वाक्यामध्ये कोठे, काय, केव्हा असे शब्द ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यामध्ये प्रश्न निर्माण होत असतात. म्हणून वाक्यात विचारलेल्या प्रश्नाच्या शेवटी हे निश्चित प्रश्नचिन्ह देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी कोठे गेला होता हे जर वाक्य असेल, कोठे गेला होता, तर या ठिकाणी पूर्णविराम न देता, उद्गार चिन्ह न देता या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होईल. कारण यामध्ये प्रश्न निर्माण होतो. ज्यावेळेस वाक्यात एखाद्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस प्रश्नचिन्ह असं दिलं जातं. तो कोठे गेला होता, तू काय करीत आहेस, तो आणखी जे काय वेगवेगळ्या गोष्टी या जीवनामध्ये येतात, तो अभ्यास का केला नाही, म्हणजे का, कोठे, कोणी, कसा हे शब्द ज्यावेळेस वाक्यामध्ये येत असतात त्यावेळेस या ठिकाणी प्रश्नचिन्ह येतं. किंवा आणखी तुझे नाव काय म्हटलं की प्रश्नचिन्ह येईल. म्हणजे ज्यावेळेस एखादा वक्ता बोलत असताना दुसऱ्याला प्रश्न सांगत असतो त्यावेळेस त्या वाक्यामध्ये नेहमी प्रश्नचिन्ह हे येणं गरजेचं आहे. तू कोठे राहतोस, बरोबर प्रश्नचिन्ह निर्माण झाला पाहिजे. म्हणजे एक प्रश्न ज्यावेळेस वाक्यामध्ये निर्माण होतं त्यावेळेस प्रश्नचिन्ह येणं हे गरजेचं असतं. आणि त्या वाक्यामधून किंवा अशा विरामचिन्हामधून भाषा किंवा साहित्यकृती लिहित असताना या व्याकरणाच्या नियमानं या ठिकाणी एक शुद्ध स्वरूप याला प्राप्त होतं. आणि ही विरामचिन्हाशी या ठिकाणी वापरली पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून साहित्यकृती ही निर्भेळ किंवा स्वच्छ किंवा अचूकपणे, निर्दोषपणे ही लिहिली गेली पाहिजेत. म्हणून मराठी भाषेमध्ये असंख्य ही या ठिकाणी अर्थात विरामचिन्ह आणखी आहेत, ते आपण पुढच्या तासाला पाहणारच आहोत. पण अशी 5 विरामचिन्ह आपण या ठिकाणी पाहिली. आता बाकीची काही राहिलेली आहेत ती पुढच्या तासाला आपण ती विरामचिन्ह पाहू. ठीक आहे, धन्यवाद.